श्री स्वामी समर्थ. केअरटेकर भाग 87. दरवाजा उघडतो आणि आरव घरात प्रवेश करतो. त्याच्या चेहऱ्यावर नेहमीसारखी शांत, थोडीशी दमलेली आणि विचारात गुंतलेली मुद्रा होती. तेवढ्या तेजस चेष्टेने आवाज देतो. तो खोडकरपणे बोलतो, बघा बघा बघा, होणारे नवरदेव आले. होणाऱ्या बायकोला घरी सोडूनसुद्धा लगेच परत आलेत. मला वाटलं आता थेट उद्याच परत घरी येतात की काय. त्याच्या या बोलण्यावर सगळेजण दरवाजाच्या दिशेला पाहतात. आरव घरात जात असतो आणि त्याचवेळी सगळ्यांच्या चेहऱ्यावरती एक मिश्किल हसू उमटतं. ते तेजसचं बोलणं ऐकून आदित्य हसत बोलतो, अरे तेजस, नवीन नवीन प्रेम असतं ना रे. होणाऱ्या बायकोला भेटावं, बोलावं वाटतंच ना. दिवसभर तसंही आपण होतो ना त्यांच्यासोबत, म्हणून आमचा भाई थोडा क्वालिटी टाईम स्पेंड करायला गेलेला. आदित्य तेजसचे बोलणे ऐकून आदित्यची बायको पल्लवीसुद्धा बोलते, अहो उगीच कशाला चिडवताय त्यांना. लग्न ठरलं आहे त्यांचं, प्रेम दाखवत आहेत ते, काय हरकत आहे. तेच आशासुद्धा हसत बोलते, गप्प बसा रे पोरांनो. माझ्या मुलाला ना उगीच आता चिडवू नका बरं का. होणाऱ्या बायकोलाच भेटायला गेलेला होता ना. एवढं प्रेम आहे तर मोकळं दाखवतोय तो. एक दिवस तुमची पण वेळ येईल बरं का. तुमचंही लग्न ठरणार आहे, समजलं का. आरव हे सगळं ऐकत असतो, पण चेहऱ्यावर कुठल्याच रिॲक्शन न देता तो सरळ आपल्या खोलीकडे वळतो. तेवढ्यात काव्या त्याच्या वाटेत येते. काव्या हसत त्याच्या हाताला धरून बोलते, अरे भाई, लगेच खोलीत कशाला जातोयस. थोडा वेळ बस ना आमच्यासोबत. होणारी बायको तर आता कायमची तुझ्यासोबतच राहणार आहे ना. आम्ही मात्र तुझं लग्न झालं की आमच्या घरी. म्हणजे थोडा वेळ मिळतोय आत्ता आपल्याला, एन्जॉय करूया ना मग. आरव तिच्याकडे बघून थोडं हसतो, पण काहीच बोलत नाही. तेच विशाखा मामी मुलायम आवाजात बोलतात, आरव एवढे सगळे आपुलकीने बोलवतच आहे तर थोडा वेळ बस ना आमच्यासोबत. दमलायस का, मी चहा करायला सांगू का. सगळं घर हलक्याशा हसण्याने आणि प्रेमळ वातावरणाने भरून गेलेलं असतं. आरव न बोलता हळूच खुर्चीमध्ये जाऊन बसतो. सगळ्यांच्या चेहऱ्यावर समाधान आणि एक वेगळंच जिव्हाळ्याचं हसू उमटत. तेच आरव हसत बोलतो, नाही नको मामी. तो सुद्धा सोफ्यावर सगळ्यांच्या मध्ये येऊन बसतो. टेबलवर काही डायऱ्या, एक लॅपटॉप आणि फॉर्मल लिस्ट तयार ते सगळेजण बसून करत होते. तेच विशाखा मामी हसतच आरवकडे बघतात आणि बोलतात, अरे आरव, आम्ही तर पाहुण्यांची यादी करत होतो. कोणाला बोलवायचं, कोणाला नाही, आणि पत्रिकासुद्धा तयार करायला हवी ना. पत्रिकाची डिझाईन कशी हवी, कलर, स्कीम काय ठेवायची, त्यावरतीच आमची चर्चा सुरू आहे. तेवढ्यात तनया मिश्किल हसत आरवकडे पाहते आणि बोलते, बाई मग काय बोलली रे आमची होणारी बहिणी. आरव शांतपणे पण स्पष्ट आवाजात बोलतो, हो तेच तुम्हाला सांगायचं आहे. मी आणि मीरा, आम्ही दोघांनी एक छान डिसिजन फायनल केला आहे आणि त्याबद्दलच मला तुमच्या सगळ्यांशीच बोलायचं आहे. हे ऐकताच वातावरणात एक क्षणाचं गांभीर्य पसरतं. विमला त्या थोडीशी चिडलेली आणि ती लगेचच कसन बघत विचारते, डिसिजन, कसला डिसिजन आरव. लग्न ठरलं ते काही पुरेसं नाही का आता. आरव शांतपणे तिच्याकडे बघतो. मग सगळ्यांचं लक्ष एकटवलं हे पाहून तो थोडा झुकून सांगतो, खरं तर आम्ही दोघांनी ठरवलं आहे की आमच्या लग्नाच्या आधीच आम्ही एखादं मागास गाव दत्तक घ्यायचं. आरवचं बोलणं ऐकून क्षणभर शांतता बसरते. सगळे एकमेकांकडे बघतात. आदित्य थोडं गोंधळून जातो. आदित्य कुतूहलाने विचारतो, दत्तक घ्यायचं म्हणजे गाव दत्तक. मला काही समजलं नाही. ते सारं बोलतो. आदित्य, दत्तक घेणं म्हणजे जिथे अजूनही मूलभूत सुविधा नाही, जिथे माणसं अंधारात आयुष्य काढतात, अशा एखाद्या गावाचा आपण जबाबदारीने विकास करायचा. जिथे हॉस्पिटल, शाळा, पाण्याची सोय आणि स्त्रियांसाठी स्थानिक पातळीवरती उद्योगधंदे सुरू करायचे. कारण बऱ्याच ठिकाणी शेतीला पाणी नाही तर काही ठिकाणी अन्नधान्य उगवत नाही. लोक स्थलांतर करतात, पण ज्याचं तेवढंही नशिबात नसतं ते तिथेच राहतात आणि रोज उपासमारीत दिवस ढकलतात. आपल्याकडे सगळं आहे, शिक्षण, पैसा, संसाधन, तर का नाही आपण कोणासाठी काहीतरी करून द्यायचं. आशा डोळ्यातून अभिमान झळकत बोलते, माझ्या लेकरानं खूप मोठा विचार केला आहे. समाजासाठी काहीतरी देण्याची खरी वेळ हीच असते आणि मीरा हे सगळं समजून त्याच्यासोबत उभी आहे, हीच गोष्ट खूप मोठी आहे. तेच तनया हलकंसं हसत विचारते, भाई पण तुम्हाला हे सुचलं तरी कसं. आरव हलकंसं स्मित करून म्हणतो,
मीरा म्हणाली होती. प्रेम हे स्वतःपुरतं मर्यादित नसायला हवं. जेव्हा मनात खरं प्रेम असतं तेव्हा दुसऱ्यांच्या वेदनाही आपल्या मनाला टोचून लागतात. आणि लग्नामध्ये एवढी आपण शॉपिंग करतोय ना, मग तिला वाटलं गरिबांसाठी सुद्धा काहीतरी करू. त्या क्षणी ठरवलं आपण एकत्र आहोत, मग या एकत्र येण्याला समाजासाठीही अर्थ असायला हवा. तेजस हसत बोलतो. वाव भाई, खरंच ही एकदम ग्रेट आयडिया आहे. अमेझिंग यार. खरं तर घरातल्या सगळ्यांना ही कल्पना खूपच भारी वाटली. म्हणजे आतापर्यंत कोणी असा विचारच केला नव्हता. सगळेजण डोकं हलवत त्याचं अनुमोदन करतात. त्या वातावरणात आता थोडंसं स्नेहपूर्ण हसू आणि कौतुक मिसळलेलं असतं. तेवढ्यात जगदीशराव म्हणजे आरवचे बाबा हसत बोलतात. हो रे आरव, खरंच खूप छान कल्पना आहे ही. आत्तापर्यंत आपण अनाथ आश्रम, वृद्धाश्रम किंवा गरजू लोकांना मदत करायला आलो आहे. पण एखादं संपूर्ण गाव दत्तक घेऊन त्या गावाचा विकास करायचा हा विचार फारच मोठा आहे, व्यापक आहे. आरव हे कौतुक ऐकून थोडासा शांतपणे हसतो आणि बोलतो. खरं सांगायचं तर ही कल्पना माझी नाही, मीराची आहे. सगळे थोडे आश्चर्यचकित होतात. आरव पुढे बोलतो. आवाजात मीराबद्दल आदर आणि आपुलकी दोन्हीही होतं. आपण एवढी इतकी शॉपिंग करत होतो ना, दागिने, कपडे, ब्रँड, सगळं काही, तेव्हा ती थोडी शांत झालेली होती. मला वाटलं थकली असेल, पण जेव्हा मी विचारलं तेव्हा ती म्हणाली, आपल्याकडे इतकं सगळं आहे, आपण आनंदाने खर्च करतो, पण काही लोकांना 2 वेळचं जेवणही मिळत नाही. ती म्हणाली, आरव, आपल्याकडे असलेलं थोडं दिलं तरी कुणाचं जीवन बदलू शकतं. कारण ती स्वतः त्या परिस्थितीतून गेली. त्यामुळे तिच्या मनातली ही जाणीव खूप खरी आणि खोल आहे. क्षणभर घरात शांतता पसरते. सगळे मीराच्या जाणीवेला आणि आरवच्या मनमोकळेपणाला मनातल्या मनात सलाम करत असतात. आरवचे बोलणे ऐकून आशा डोळ्यातून पाणी टिपत बोलते. माझी सून अजून घरात आली नाही आहे, पण तिच्या मनाचा मोठेपणा तर आधीच घरात पोहोचला आहे आपल्या. सगळेजण हलक्याशा नजरेनं खरं तर आरवचं बोलणं ऐकून एकमेकांकडे पाहत असतात. आदित्य, तनया, सानिका, मामी, काव्या सगळे स्तब्ध. काही क्षणांनी मामी पुढे बोलतात. आता वाटतं हे लग्न फक्त 2 माणसांचं नाही आहे, हे 2 मनांचं एक होणं आहे जे जगात काहीतरी चांगलं घडवणार आहे. आरवचं बोलणं नुकतंच संपलेलं असतं. त्यानं गाव दत्तक घेण्याची आणि तिथं विकास करण्याची कल्पना मांडलेली असते. तेवढ्यात तिकडून विमलात्या, वयस्क पण तेवढ्या धार असलेली थोड्याशा उपहासाने बोलतात. म्हणजे तुझ्या होणाऱ्या बायकोनं सांगितलं आणि तू ऐकलंस? अरे बापरे, गिल्ट वाटत होतं तिला, तर मग एवढी शॉपिंग कशाला केली? शॉपिंग करताना काही बोलली नाही आणि आता अशा आयडिया सुचवत आहे? का रे बाबा, शेवटी खर्च तुझाच होणार आहे ना? हॉलमध्ये हलकासा एक क्षण गोंधळाचा पसरतो. सगळे जरा शांत होतात. आरवचा चेहरा गंभीर होतो. त्याच्या डोळ्यात राग स्पष्ट दिसत असतो. ओठ घट्ट झालेले असतात. तो काही बोलणार इतक्यात आदित्य मध्येच बोलतो. आदित्य हसत पण ठामपणे बोलतो. यामध्ये काहीच चुकीचं नाही मॉम. आणि खरं सांगू का, मला तर ही आयडिया खूप बेस्ट वाटलेली आहे, एकदम भारी वाटली. आणि भाई, मी काही मोठा तुझ्यासारखा उद्योगपती नाही बरं का, पण माझ्या हातून थोडाफार खर्च नक्कीच होईल. समाजासाठी थोडा हातभार लागेल, हेही काही कमी नाही. तेवढ्यात संजयरावसुद्धा हसतात आणि बोलतात. संजयराव म्हणजे आदित्यचे वडील हसत मिश्किलपणे म्हणतात. हो की, खरं तर आपल्याला मिळालेल्या सुखातून जर थोडंसं परत दिलं तर तो खरा आनंद. मीराची कल्पना मला मात्र आवडली. तेवढ्यात आरवला कोणाचा तरी मेसेज येतो. आरव मोबाईल बघतो, मेसेज वाचतो आणि त्याच्या चेहऱ्यावर अचानक आनंदाची हसू उमटते. तो उभा राहून उत्साहाने बोलतो. बघा, आणखीन एक गुड न्यूज आली. मी माझ्या माणसांना सांगितलेलंच होतं की महाराष्ट्रात असं एखादं गाव शोधा जिथे विकास झालेला नाही, आणि त्यांनी ते गाव लगेच शोधूनसुद्धा काढले. सगळे कुतूहलाने आरवकडे पाहतात. तेच आरव बोलतो. बीड जिल्ह्यातलं हटकरवाडी नावाचं गाव आहे. जवळपास 30-35 विहिरी असताना फक्त 2 विहिरींमध्ये पाणी आहे. शाळा नाही, हॉस्पिटल नाही आणि लोकसंख्या सुमारे 2000. काही लोक स्थलांतरितही झालेले आहेत, पण अनेक जण आर्थिक अडचणीमुळे तिथेच अडकलेले आहेत. त्याचा आवाज आता गंभीर होतो, पण त्यात ठामपणा असतो. मी ठरवलं आहे, आपल्याला याच गावाचा विकास करायचा आहे. फक्त त्या गावाचा नाही तर आजूबाजूच्या गावांनाही मदत होईल अशी पद्धत तयार करायची आहे. पाण्याचं व्यवस्थापन, प्राथमिक हॉस्पिटल, शाळा आणि छोटं मॅन्युफॅक्चरिंग युनिट्स सुरू करूया. गावातल्या स्त्रियांसाठीही कामाच्या संधी निर्माण होतील. मी काय म्हणतो, आपण सगळेजण उद्या त्या गावाला भेट द्यायची का? मी गावच्या सरपंचाशी संपर्क साधलेला आहे. थोडी माहिती देऊ, गव्हर्नमेंटच्या परमिशनची तयारी करू आणि मग कामाला सुरुवात. जगदीशराव उत्साहीपणे बोलतात. आरव, हे एकदम परफेक्ट आहे. उद्याच जाऊया आपण सगळेजण. आता वातावरण उत्साहाने भरलेलं असतं. तनया लगेच हसत बोलते.
सगळेजण म्हणजे आम्ही मुलंसुद्धा येणार बरं का. आम्हाला हे गाव बघायचं आहे. चांगल्या कामात आमचाही हातभार लागावा असं वाटतं. पैसा नाही पण आमचं मनापासून योगदान नक्की. सगळेजण हसतात. आरव हलकी मान डोलावतो. त्याच्या चेहऱ्यावरती समाधान झळकतं. मीराच्या विचारातून सुरू झालेली ही आयडिया आता सगळ्या कुटुंबाची झालेली होती. आरवने घरच्यांशी बोलून नुकतंच रूममध्ये येऊन मीराला सगळी काही बातमी कॉलवर सांगितलेली होती. मीराचं मन आनंदानं भरून गेलेलं असतं. ती हसत हसत आरवशी कॉलवर बोलून बाहेर येते. आई, श्वेता, एक गुड न्यूज आहे. श्वेता हसत मस्करीमध्ये बोलते. ताई, काय गं, लग्नाआधीच गुड न्यूज? सांग ना काही. मीरा तिच्याकडे किंचित रागडपणे बघते आणि थोडीशी मिश्किल पण गंभीरपणे म्हणते. श्वेता, काही बोलतेस गं? तसं काही नाही. गुड न्यूज म्हणजे अगदी खास आहे आणि तुमच्याशी शेअर करणं मला खूप महत्त्वाचं वाटतं. आई थोडीशी काळजीने विचारते. काय झालं बाळा, नीट सांग ना. मीरा खांद्यावरून ओढणी ठीक करत बोलते. आई, खरं सांगू, शॉपिंग झाल्यावर मी आणि आरव थोडं बाहेर फिरायला गेलो होतो ना. तिथे सहज बोलता बोलता मी त्यांना एक गोष्ट सुचवली की आपण लग्नात खूप खर्च करतोय ना, व त्यातलाच थोडासा भाग जर गरिबासाठी वापरला तर. आणि तुला माहिती आहे का, आरवने ती गोष्ट मनावर घेतली. अगदी लगेच त्याने ठरवलं की आपण एकच मागास गाव दत्तक घ्यायचं. श्वेता आश्चर्यचकित होते. दत्तक घ्यायचं म्हणजे नक्की काय का ताई? मीरा हसत बोलते. म्हणजे बघ ना, जसं लहान मुलं दत्तक घेतात ना, तसंच एक गाव. आरवने लगेच माहिती काढली गाव कुठे आहे, तिथे पाण्याची किती अडचण आहे, मुलांना शाळा किती अंतरावर आहे, रस्ते नाहीत. आणि एवढंच नाही, त्याने गावच्या सरपंचाशी सुद्धा संपर्क केला आहे. काही तसं सगळी तयारी केली. आई हळूच डोळ्याला पदर लावत. बापरे, एवढं सगळं विचार करता किती मोठं काम आहे हे. मीरा हसत बोलते. आई, त्या गावात पाणी पुरवठा करायचा, लहान उद्योगधंदे उभे करायचे, शाळा, हॉस्पिटल, म्हणजे गावाचा विकास करायचा. आरव म्हणाला, लग्न हे फक्त 2 जीवांचं नाही तर 2 कुटुंबांचं आणि आता त्या गावाशीही नातं जोडायचं आहे आपलं. श्वेता हसत म्हणाली. ताई, तुला असा जोडीदार मिळाला हे खरंच तुझं भाग्य आहे गं. माझी बाय मीरा, समाजासाठी विचार करणारी, खूप अभिमान वाटतो गं तुझा. आईसुद्धा हसत बोलते. ताई, खरंच खूप बेस्ट आहे गं. हे ऐकून अंगावर शहारा आले. हो ना मीरा, म्हणजे ज्यांना खरंच गरज आहे त्यांच्यासाठी त्या पैशाचा उपयोग होईल. किती पवित्र आणि सुंदर कल्पना आहे गं ही. मीरा हळू हसत बोलते. आई, मी नकळत बोलले खरं तर, पण आरवने ते मनावर घेतलं आणि लगेच कृतीतही आणलं. आत्ताच त्यांचा कॉल आलेला होता. बीड जिल्ह्यातलं एक गाव त्यांनी फायनल केलं आहे. उद्या सकाळी तिथे जाऊन सगळं पाहायचं आणि मग कामाचा शुभारंभ करायचा आहे. आरव म्हणत होते त्यांची सगळी फॅमिली येणार आहे आणि आपणही सगळे एकत्र जाऊया असं म्हणाले. आई थोडं हसत पण काळजीने म्हणाली. बाळा, आयडिया खूप सुंदर आहे. लग्नाआधी तुम्ही दोघांनी जो निर्णय घेतला आहे त्याचा खूप अभिमान वाटतो. पण मी एक सांगू का, तुम्ही तर सगळे पोरं बाहेर पडणारे. मी आता काही दगदग करणार नाही. मी घरात राहते. आई, मीरा चिंतेने बोलते. अगं काही नाही गं मीरा, मी ठरवलं आहे रुखवतासाठी काहीतरी सुंदर विणायचं. तुमच्या लग्नाच्या वेळी काही त्रास नको म्हणून मी घरी राहते गं. तुम्ही जरा बिनधास्त. बरं आई, पण तू काळजी करू नकोस. आरव म्हणत होते आपण सकाळी लवकर निघायचं आणि रात्रीपर्यंत घरी येणार. थोडा उशीर होईल पण येऊच. काही हरकत नाही मीरा बाळा. तसेही तुमच्या लग्नाचे सगळे कार्यक्रम 5 तारखेपासून सुरू होणार आहेत. आत्ता गेला तर वेळ शिल्लक राहील बाकीच्या तयारीसाठी सुद्धा. ते श्वेता उत्साहात उड्या मारत म्हणते. मी तर खूप एक्सायटेड आहे. पहिल्यांदाच जिजूंच्या फॅमिलीसोबत बाहेर असं लांब फिरायला जात आहे. किती मजा येईल ना. सगळं नवीन मी अनुभवणार आहे. आई श्वेताकडे मिश्किल हसत बोलते. श्वेता, तू सुद्धा जात आहेस बरं आहे, पण कोणाला काही बोलू नकोस हं. नाहीतर तुझ्या मस्करीच्या सवयीमुळे काहीतरी बोलशील आणि उगाच गंमत होईल. श्वेता थोडं अबोलेपणे हसत बोलते. आई, इतकं तरी कळतं मला. मी कोणाला काही बोलणार नाही गं, नुसतीच मजा करणार. सगळे हसतात. घरात उत्सवपूर्ण तयारीची शांत गडबड भरलेली असते. उद्याच्या प्रवासाची तयारी करत सर्वजण लवकर झोपी जातात. दुसऱ्या दिवशी पहाटे 6 वाजता राज्याध्यक्ष फॅमिली पूर्ण तयारीत होती. आरवच्या नेतृत्वाखाली आजचा दिवस खास होता. गाव दत्तक घेतले जाणार. गाव प्रत्यक्ष बघण्यासाठी सगळे निघणार होते. सगळ्यांसाठी एक मोठी आरामदायक बस आधीच बुक केलेली होती. संपूर्ण फॅमिली हसत खिदळत बसमध्ये चढलेली. आता उरले होते फक्त मीरा आणि श्वेता. आरवने आधीच मीराला सांगितलेलं होतं, तुमच्या घराजवळ येतो, तयार राहा. घरातून मीराने आणि श्वेताने ही तयारी केली होती. दोघी बहिणी सहज पण नीटनेटकी पोशाखात निघाल्या आणि त्या दोघी कोपऱ्यावर बसच्या वाटेकडे पाहत उभ्या होत्या.
काही क्षणात बस दिसली आणि थोड्याच वेळात थांबली. तेजस बसमधूनच मोठ्याने ओरडतो, वेलकम 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 वहिनी. संपूर्ण बसमध्ये हशा उसळतो. श्वेता खळखळून हसते आणि मीराला अजून चेहऱ्यावरून केस मागे करते. त्या दोघी बसमध्ये चढतात. मीरा थोडीशी संकोचलेली एवढ्या लोकांमध्ये आता कुठे बसावं हे शोधू लागते. मात्र आरव तो आधीच प्लॅनिंग करून बसलेला असतो. बसमध्ये समोरच्या विंडो सीटवर तो एकटाच बसलेला असतो. मुद्दाम कोणालाही तिथे बसू दिलेलं नसतं, कारण मीराने एकदा तरी चढता क्षणी पहिल्यांदा त्याच्यावर नजर टाकावी आणि मग तिचं जागा शोधणं संपावं. पण एवढ्या गोंधळात मीराचं लक्ष आरवकडे जातच नाही. ती अजूनही कुठे जागा मिळते का ते शोधते. बसमध्ये आत बसलेले सगळे कपल्स हसत गप्पा मारत बसलेले. आदित्य आणि त्याची बायको पल्लवी, जगदीशराव आणि आशा, विमल आणि संजय, विशिका आणि विनायकराव सगळे दोघे जागांवर बसलेले. मात्र मुलींमध्ये काव्य आणि सानिका एकत्र बसलेल्या. तनया आपल्या हट्टामुळे एकटीने विंडो सीट घेतलेली होती. तेजसलाही विंडो सीट हवी होती म्हणून तोही एकटाच होता. इकडे तेजस थोडा जोरात हाक मारतो, बहिणी ये ना इकडे, माझ्याजवळ जागा आहे, बस येते. तेजसच्या बोलण्यात आपुलकी होती, पण आवाजात जरा जास्त उत्साह होता. ते ऐकून मीरा ओठांवर हसू ठेवत पुढे निघते. ती सरळ 2 सीट पुढे जाऊन बाजूला बसते, तेजसच्या बाजूला. पण त्या क्षणी आरवच्या चेहऱ्यावर भाव पूर्ण बदललेला होता. त्याचा मूडच काहीसा सिरियस झाला होता. तो चूपच बसलेला, डोळ्यात एक हलकीशी खंत आणि ओठ थोडे घट्टे मिटलेले. तेवढ्यात काव्या श्वेताकडे पाहून म्हणते, श्वेता तू माझ्याजवळ ये, बस ना, एकटी का बसलेली आहेस? हो ग आलेच, श्वेता हसत बोलते आणि काव्याच्या शेजारी जाऊन बसते. सीटवर बसलेली मीरा अजूनही थोडी हसतमुख, पण तिचं लक्ष मात्र अजूनही कुठेतरी अडकलेलं होतं. आरव कुठे बसलाय? तिच्या मनातला हा प्रश्न. तिने नकळत सीटवरून मागे मान वळवली. एक एक चेहरा पाहत गेली, पण आरव कुठेच दिसेना. तेवढ्या समोरच्या एका कोपऱ्यात पहिल्याच रांगेत एकटा शांत बसलेला तिला तो दिसतो. तो म्हणजे आपला आरव. सगळेजण गप्पा मारण्यामध्ये अगदी दंग झालेले होते. मज्जा मस्करी सुरू होती. बसमध्ये मागच्या सीटवर मीरासह काव्या, तेजस, श्वेता आणि अजून काही घरचे बसलेले होते. पण आरव मात्र समोरच्या काही जागा सोडून अगदी एकटाच खिडकीशेजारी बसलेला होता. तो पाठीमागे वळूनसुद्धा बघत नव्हता. चेहऱ्यावर राग स्पष्ट दिसत होता. मीराचं लक्ष सारखं त्याच्याकडे जात होतं, पण ती काही बोलली नव्हती. तिला मगासपासून वाटत होतं की आरवने पुन्हा मागे बघावं, सगळ्यात गप्पा कराव्यात, पण तिने आवाज काढायला धजावलं नाही. काहीतरी चुकलंय, आरव एवढा शांत का आहे? मला काही बोलायचं होतं, पण सगळ्यांसमोर कसं बोलणार? खरंच कुठे ना कुठे चुकलंय माझं. तेवढा तेजसचा आवाज मोठा झाला, गाईज ऐका ना, आपला भाई आज एवढ्या लांब का बसलाय हो? कोणाशी बोलतसुद्धा नाही. ते सगळे हसू लागतात आणि तेजसने हळूच एक डोळा मारला. काव्य हसत बोलते, तेजस भाई, मला काय वाटतं माहिती आहे का? कदाचित भाईला मीरा वहिनीच्या शेजारी बसायचं होतं, पण आपण त्यांना मागे बोलावलं ना, म्हणूनच त्यांना राग आलेला असावा. सगळ्यांचं हसू फुटतं. मीराचा चेहरा थोडा गोंधळलेला होतो. मीरा थोडी घाईने बोलते, नाही हो काव्याताई, असं काही नाही. ती नजरेनं समोर असलेल्या आरवकडे बघते. त्याने काही प्रतिक्रिया दिलेली नसते, पण कान मात्र ऐकण्यात व्यस्त असतात. इकडे पल्लवी हसत म्हणते, अगं मीरा, असं कसं? तुला माहिती आहे का, आरव भाऊजींनी खास तुझ्यासाठी एक जागा राखून ठेवलेली होती. कुणालाच तिथे बसू दिलं नाही त्यांनी, आणि तू मात्र मागेच आलीस, म्हणूनच बहुतेक थोडं रागावलेले होते. तेवढ्यात आदित्य हसून म्हणतो, काय करणार, होणाऱ्या बायकोशिवाय करमत नाही आपल्या आरोबाईला. श्वेतासुद्धा लगेच हसत म्हणते, हो ना, आमची ताईसुद्धा अशीच आहे. जिजूंना भेटणं म्हणून रात्रभर झोपलीच नाही बहुतेक, सारखी इकडे तिकडे करत होती. श्वेता बोलून झाली तसं मीराने मोठ्या डोळ्यांनी तिच्याकडे बघितलं, जसं म्हणत होती, थांब आता, अजून काही माझं उघड करू नकोस. मीराचा तो चेहरा बघून सगळ्यांनाच हसू आवरत नव्हतं. आरव मात्र इकडे गालातल्या गालात शांतपणे हसत होता, काहीही न बोलता. सानिका थोडी चिडवत बोलते, बघा बघा बघा, अजून लग्नही झालेलं नाही आणि दोघं एकमेकांच्या भेटीसाठी इतक्या सुचलेले आहेत. तेवढा तेजस थोडा मुद्दाम आरवच्या दिशेला तोंड करत मोठ्याने म्हणतो, पण आम्ही काही आज आमच्या वहिनीला सोडणार नाही बरं का, वहिनी आमच्यासोबतच राहणार आहे आज. तेजसचं बोलणं ऐकून सगळे हसून टाळ्या वाजवतात. मीराला थोडी लाज वाटते, तिचे गाल गुलाबी होतात. तेवढ्यात आरव अचानक उठतो आणि शांतपणे मागे येतो. त्याच्या चालण्यात नेहमीसारखा दरार असतो. त्याला येताना पाहून सगळ्यांचं हसणं काही क्षण थांबतं. प्रत्येकजण त्याच्याकडे बघतच राहतो. त्याच्या चेहऱ्यावरचे एक्सप्रेशन, डोळ्यातला स्थिर भाव एक क्षणासाठी शांतता पसरते. तो थेट मीराच्या बाजूला येऊन तिचा हात पकडतो. सगळे अवाक होतात. तेजस थोडा हसत थोडा गोंधून बोलतो,
अरे भाई, हे काय करत आहेस तू? आम्ही सगळे गप्पा मारत आहोत ना. आरव गंभीरपणे पण मिश्किल हसत बोलतो. मग मारा ना, तुम्ही गप्पा मारा ना, मी काही अडवलं नाही. आणि तुम्ही आत्ता बोललात नाही ते अगदी बरोबर आहे. तो सगळ्यांकडे बघतो आणि मग मीराकडे बघून बोलतो. आवाजात थोडासा नाट्यमय अंदाज होता. काय आहे ना, मला आता माझ्या होणाऱ्या बायकोशिवाय करमत नाही ना. अर्धा पाऊण तास झालं तिला नुसतं बघितलं नाही, बोललो नाही. पण आता नाही जमणार. आता ती माझ्यासोबत एका सीटवर बसेल. सगळ्यांचे डोळे आश्चर्याने मोठे झालेले. मीराचा हात आरवच्या पकडीत ती गोंधळलेली पण आता आतून हलकी लाजलेली. तुम्ही कंटिन्यू करा तुमच्या गप्पा, मी आणि मीरा आमच्या गप्पा सुरू करतो. तो मीराचा हात धरून तिला हळूच उठवतो आणि दोघं पुढे चढायला लागतात. मीरा काहीच बोलत नाही, पण तिच्या चेहऱ्यावर गोंधळ, लाज आणि थोडीशी हसू मिसळलेलं. तेजस हसत पण मिश्किल टोमणा मारत बोलतो. भाई भाई भाई, थांब रे थांब. तुम्हा दोघांना एकत्र बसायचं ना, बसाना बिनधास्त. आम्ही काही डिस्टर्ब नाही करणार. अरे थांबतो. सगळ्यांचं लक्ष तेजसकडे जातं. तेच तेजस थोडं नखरेल पण हसत बोलतो. पण इथेच बस रे, आमच्या बाजूला. ही सीट रिकामीच आहे. उगाच असं नको की तुम्ही दोघं पुढे जाऊन बसलात आणि आम्ही टाकून दिलेलं वाटलं. माहिती आहे रे भाई, लग्न ठरलं आहे तुमचं, होणारे नवरा बायको आहात तुम्ही. खूप बोलायचं असेल ना एकमेकांशी, प्रेमळ नजरानजरी करायच्या असतील, करा करा, बिनधास्त करा. तेच तेजस वहिनीकडे बघून लाजवणाऱ्या स्वरात बोलतो. बघा ना वहिनी, आता कायमच हा तुमच्यासोबत असणार आहे. एकच रूम, एकच संसार. तुम्हाला काय बोलायचं ते बोलून घ्या. आम्ही आत्ताच फक्त तुम्हाला डिस्टर्ब करायला आहोत. परत लग्न झालं की आम्ही काय तुमच्या रूममध्ये येऊन डिस्टर्ब थोडीच करणार आहोत. तेजसचं बोलणं ऐकून मीराच्या चेहऱ्यावर एकदम गुलाबीसर लाज उतरली होती. ती पटकन आरवच्या पाठीमागे सरकली आणि लाजून दोन्ही हाताने तिचा चेहरा झाकण्याचा निष्फळ प्रयत्न करू लागली. आरवच्या खांद्यामागून फक्त तिचे डोळे दिसत होते. भीतीने नव्हे तर संकोच आणि थोड्याशा गोंधळलेल्या भावना घेऊन आरवनं हसतच तेजसकडे पाहिलं आणि त्याच्या नेहमीच्या मिश्किल शैलीत म्हणाला. हो ना तेजस, माझं लग्न झालं की पूजा झाली ना की लगेच मी तुम्हाला सगळ्यांना हाकलवूनच देणार आहे. आणि माझ्या फर्स्ट नाईटला तुम्ही नकोच आहात हा मला, समजलं? आम्हाला डिस्टर्ब करायला कोणी येणार नाही ना. हे बोलून तो थोडा वेळ थांबतो आणि सगळ्यांच्या चेहऱ्याकडे पाहतो. संपूर्ण बसमध्ये खळखळून हास्य उसळतं. तेजस हसतच टोमण्या मारतो. भाई, हे बरं आहे रे तुझं. म्हणजे आम्ही फक्त तुझ्या लग्नात हवे आहे तुला, फक्त कामासाठी. त्यानंतर हद्दपार. कोणी दुसरा असतं तर म्हणाला असता थोडे दिवस अजून मज्जा करा रे, आम्ही सगळे सोबत असताना. पण नाही, इथं डायरेक्ट हक्कालपट्टी. हे ऐकून आरव फक्त हलकासा हसतो, पण मीराकडे पाहून त्याला तिचा संकोच चेहरा जाणवतो. तो तिच्या हाताचा स्पर्श घेत शांत आवाजात म्हणतो. इतके का लाजतेस? माझ्या पाठीमागे काय कायमच लपून बसणार आहेस का? मीराचं हसणं नजरेतून उमटलं. ओठांवर थोडंसं लाजलेलं स्मित आणि ओढणीची टोक हातात घेऊन ती त्या टोकांना हळूवार गोल गोल फिरवत होती. इकडे परत सगळेजण गप्पांमध्ये रमून गेले होते. विषय बदलत होते. हसणं विनोद चालू होतं, पण हळूहळू प्रवासाचा थकवा जाणवू लागला होता. सकाळपासून धावपळ आणि लांबचा रस्ता, त्यामुळे एक एक करून सगळेजण बसमध्ये झोपायला लागले. मात्र तेजसच्या शेवटच्या बोलण्याचा परिणाम अजूनही मीराच्या मनात उमटवत होता. ती अजूनही थोडीशी लाजलेली, गोंधळलेली होती. आरवचं ती अजून नीट बघितलेलं नव्हतं तिने. पण आरव, तो तिचा हात अजूनही घट्ट पकडून होता. त्याचा अंगठा हलके तिच्या हातावर फिरत होता. एक न बोललेला पण खूप काही सांगणारा स्पर्श. त्याच्या त्या स्पर्शाने मीराच्या अंगावर शहारा येत होता. तिने हळूच त्याच्याकडे नजर टाकली आणि मग पटकन नजर खाली झुकवली. तिच्या गालांवर लाजेची गुलाबीसर झळ उमटली. आरव गालातल्या गालात हसला, काहीच न बोलता. थोड्याच वेळात मीराच्या डोळ्यावर झोपेचा अंमल चढू लागला. ती हळूहळू डोळे मिटून आरवच्या खांद्यावर डोकं ठेवून झोपून गेली आणि आरव तो तसाच तिच्या केसांमधून अलगद वारा फिरवत शांत बसून राहिला. बाकीचे सगळे आता झोपेच्या दुनीत होते. फक्त बसच्या सीटवर वाऱ्याच्या आवाजात हलके डुलक्या घेत. काही तासाने ते बीडजवळच्या गावात पोचले. सूर्योदय होत होता. गाडी थांबताच हलकासा हलकावून आरव मीराला उठवतो. ती झोपेतून डोळे चोळत उठते आणि पटकन भानावरती येते. गावात आरवच्या टीमचे लोक आधीच पोहोचलेले होते. त्यांनी सरपंचाशी बोलून काम ठरवली होती. गावात मोठं जलसंसाधनाचं काम सुरू होणार होतं आणि त्यामुळे सगळ्या गावात चैतन्यमय झालेला होता. गावातल्या लोकांनी आरवचं भरभरून स्वागत केलं. अनेकांनी
टाळ्या वाजवल्या, काहींनी फुलं टाकली. सरपंच स्वतः धावत आला आणि आरवसमोर वाकत त्याचे पायच पकडले. साहेब साहेब, तुम्ही इतकं मोठं काम करताय आमच्या गावासाठी, तुमचा आभार म्हणायला शब्दच नाहीत. तुमच्यासारखं कोणी आमच्या गावात आलं हीच आमची मोठी गोष्ट. देव तुमचं आयुष्य सुखी ठेवो. त्याचा आरव पटकन पुढे होतो. सरपंचाचे हात थोपटून त्याच्या खांद्यावर हात ठेवतो आणि हळुवारपणे म्हणतो, काका, मी काही मोठं काम करत नाही आहे. जे काही थोडंफार मला मिळालं आहे ते तुमच्यासारख्या माणसांच्या आशीर्वादामुळेच. आणि हे जे काही मी करत आहे ना, ते फक्त त्याच आशीर्वादाचा एक भाग परत देतो, एवढंच. सरपंचाचे डोळे पाणावले होते. आरवच्या विनम्रतेनं त्याचा हातून स्पर्श केला होता. आरव पुढे म्हणतो, माझ्या माणसांनी सगळी माहिती दिली असेलच ना तुम्हाला? सरपंच लगेचच मान हलवतो. वय वय साहेब, सगळं काही सांगितलेलं आहे त्यांनी. गावात काय करणार आहात, कसं करणार आहात, सगळं समजलं आहे. आरव त्यांच्याकडे थेट बघतो. मग तुम्ही सगळ्या गावकऱ्यांना बोलवलेलं आहे का? कारण हे जे काही आपण करणार आहोत ना, त्यासाठी त्यांची संमती खरंच खूप महत्त्वाची आहे. आम्हाला थेट सगळ्यांशीच बोलायचं आहे. हो साहेब, चावडीवर सगळ्यांना बोलवलेलं आहे. मी सांगितलेलं होतं मोठे साहेब येणार आहेत म्हणून सगळेजण जमतायत आता. पण साहेब, एवढा प्रवास करून आलात तुम्ही, थोडं चहा पाणी तरी घेऊन जा. अरे थोडंसं असं शांतपणे म्हणतो. नाही काका, काही नको, वेळ कमी आहे, आम्हाला परत निघायचं आहे. थेट चावडीवरच जाऊया, लोक तिथंच वाट बघत असतील. बरं साहेब, जसा तुमचा आदेश. सरपंच मान झुकवतो आणि लगेच गावकऱ्यांना सांगायला निघतो. आरव, मीरा आणि बाकी सगळी टीम त्यांच्यासोबत चालत चावडीकडे निघतात. रस्त्याच्या दोन्ही बाजूंनी गावकरी त्यांच्या स्वागतासाठी उभे होते. कुणी हात हलवत, कुणी नमस्कार करत, कुणी डोळ्यात कौतुकाची चमक घेऊन पाहत. चावडीवर पोहोचता सगळेजण त्याचं स्वागत करत उभे राहिले. तिथं जवळपास 2000 लोक जमा झालेले होते. बायका, वृद्ध, शाळकरी मुले, शेतकरी, कारागीर, सगळ्यांच्या चेहऱ्यावर एकच भावना, आशा, कृतज्ञता आणि कौतुक होतं. आरव थेट सभामंडपात उभा राहतो. त्याच्या दोन्ही बाजूंनी आरव आणि त्याचे कुटुंब तसंच मीरासुद्धा शालीनतेने उभी होती. गावात कुजबूज सुरू झाली. हा आहे का तो आरव राज्याध्यक्ष, ज्याचं नाव शहरात घेतलं जातं? हो ग, बघ कसं साधा आहे, पण डोक्यावर तेज आहे त्याच्या. बघ, ही त्याची होणारी बायको आहे वाटतं. मीराने ऐकून हलकंच हसत आपली ओढणी नीट केली. आरवच्या चेहऱ्यावर अजूनही शांत आत्मविश्वास होता. तेवढ्यात आरव थोडा पुढे येतो. हात जोडतो आणि स्पष्ट आत्मविश्वासपूर्ण आवाजात बोलायला सुरुवात करतो. नमस्कार, मी आरव राज्याध्यक्ष. बहुतेकाने माझं नाव ऐकलं असेल. आज मी इथे एका वेगळ्याच कारणासाठी आलो आहे. माझं नुकतंच लग्न ठरलं आहे आणि ही आहे माझी होणारी पत्नी मीरा. इतका म्हणत तो शेजारी उभ्या असलेल्या मीराकडे एक नजर टाकतो. आरव देखील तिच्याकडे बघतो. आरव आपला हात थोडासा बाजूला करतो आणि काही क्षणांनी मीराने आपला हात हलकेच आरवच्या हातात ठेवला आणि मग हळूच आरवच्या बाजूला येऊन उभी राहिली. संपूर्ण गाव तिच्याकडे कौतुकाने बघत होतं. तेच आरव पुढे बोलतो. आमचं लग्न ठरतं आहे आणि त्याआधी आम्हाला वाटलं की काहीतरी अर्थपूर्ण चांगलं काम करावं, तुमचा आशीर्वाद मिळावा, म्हणून हा आम्ही निर्णय घेतलेला आहे. एका गावाला दत्तक घेण्याचा आणि त्याचा सर्वांगीण विकास करण्याचा. आम्ही हा मुहूर्त आजच साधणार आहोत आणि हे सगळं तुमच्याशी वाटून घ्यावं, तुमची मर्जी घ्यावी, तुमची परमिशन घ्यावी, म्हणून आज आम्ही इथे आलेलो आहोत. सरपंचांना आणि काही प्रमुख लोकांना सविस्तर माहिती दिलेली आहे, पण इथे जमलेला प्रत्येक व्यक्तीचा यामध्ये सहभाग असावा ही आमची इच्छा. तो थोडे पुढे सरकतो, गर्दीकडे बघतो आणि ठाम आवाजात म्हणतो. माझं एकच आश्वासन आहे, कोणाची जमीन यामध्ये घेतली जाणार नाही, कोणाकडून 1 रुपया देखील घेतला जाणार नाही. हे सगळं मी आणि माझी टीम सरकारी परवानगी घेऊन करणार आहोत. एकदा परमिशन मिळाली की लगेच कामाला सुरुवात होईल. या गावात शुद्ध पाण्याची व्यवस्था होईल, नवीन शाळा उभ्या राहतील, कॉलेज, हॉस्पिटल सगळं काही. पण एवढ्यावरच नाही थांबायचं. गावातल्या घरातील महिलांनासुद्धा लघु उद्योग सुरू होतील, जसं की अन्न प्रक्रिया केंद्र, शिलाई, कुटीर व्यवसाय, जेणेकरून प्रत्येक घरात आर्थिक स्थैर्य येईल. तसंच तुम्हाला दूध डेअरी उभी करून देणार आहोत आम्ही आणि त्यासाठी प्रत्येक कुटुंबाला 1 गाय किंवा म्हैस दिली जाईल. जेव्हा पाण्याची व्यवस्था पूर्ण होईल तेव्हा हे जनावरं तुम्हाला दिलं जाईल. त्यांची योग्य प्रकारे काळजी घ्या आणि तुम्हीच तयार केलेलं दूध डेअरीमध्ये जमा करा. 4 पैसे हातात पडतील, गावातला पैसा गावात राहील. हे सगळं मी शक्य करून दाखवेन. फक्त एकच विनंती, माझ्यावर विश्वास ठेवा आणि माझ्या माणसांना साथ द्या. तेवढ्यात एक वृद्ध गावकरी पुढे येतो आणि ओल्या डोळ्यांनी आरवकडे बघतो. साहेब, तुमच्यासारखा माणूस आज आमच्या मातीला लाभला हीच आमची सगळ्यांची मोठी गोष्ट आहे.
तुम्ही सांगितलेला प्रत्येक शब्द आमच्या हृदयात साठवला. तुमचा विश्वास कधीच मोडणार नाही. आता सगळ्या गावात एकच भावना भरून येते, आशा, संधी आणि आरवसारख्या माणसावरचा विश्वास. तेवढ्यात गर्दीतून एक वृद्ध व्यक्ती पुढे येतो. डोळ्यात पाणी, आवाजात कृतज्ञता होती. साहेब, तुमचं उपकार आम्ही कधीच फेडू शकणार नाही. आरव लगेचच पुढे येतो, दोन्ही हात जोडतो आणि नम्रपणे म्हणतो, काका, उपकार वगैरे काही नाही. हे सगळं आमचं एक कर्तव्य आहे. फक्त आम्हा दोघांच्या लग्नासाठी तुम्ही सगळ्यांनी भरभरून आशीर्वाद द्या. त्याच शब्दावर मीरा आणि आरव दोघंही एकमेकाकडे पाहतात आणि मग सगळ्यांच्या समोर पुढे येतात. दोघंही विनम्रपणे प्रत्येक वयोवृद्धाच्या, गावकऱ्याच्या पाया पडू लागतात. गावकरी भरभरून त्यांना आशीर्वाद देतात. सदा सुखी राहा. देव तुमच्या जोडीला सर्व संकटांपासून दूर ठेवो. तुमची जोडी अशीच टिकून राहो. त्या शब्दामध्ये केवळ शुभेच्छा नव्हत्या, तर एक विश्वास होता की हा माणूस आमच्यासाठी काहीतरी बदलेल. खरंच एका नव्या प्रकारे, एका वेगळ्या मूल्यांनी भरलेल्या पद्धतीनं त्यांनी त्यांच्या नव्या आयुष्याची सुरुवात केली होती. दोन प्रेम करणाऱ्या माणसांनी त्यांच्या लग्नाचा आनंद आपल्या माणसात वाटला होता. गरिबांमध्ये, ग्रामीण भागात. आणि आरव फक्त योजना घेऊन आलेला नव्हता, त्याने त्याच्या गरजा आधीच समजून घेतलेल्या होत्या. तिकडे आरवने आधीच आपल्या टीमकडून 6 महिन्यांपुरतं अन्नधान्य, जीवनावश्यक वस्तू, औषधं आणि महिला, मुलांसाठी लागणाऱ्या काही वस्तूंची नेमकी तयारी करून ठेवलेली होती. ते अन्नधान्य गावातल्या चौकाच्या दुसऱ्या बाजूला वाटलं जात होतं. गरजू कुटुंबांना योग्य पद्धतीनं सन्मानाने त्या वस्तू दिल्या जात होत्या. गावात एक वेगळीच हलचल होती, पण त्यात कुठेही गोंधळ नव्हता. होती तर फक्त एक नव्या विश्वासाची सुरुवात. तेच आरव बोलतो, खरं तर गावाकडे काही सुविधा नाहीत हे खरं आहे, पण तुम्ही शहराकडे वळता कारण तिथं काही संधी दिसतात. पण मी सांगतो, शहर आता राहिलेली नाहीत. 10 बाय एका खोलीत राहतात, रस्त्यावर झोपतात. आणि इथं तुमचं घर आहे, तुमचं शेत आहे, मोकळं मैदान आहे. हे गाव म्हणजे स्वर्ग आहे. हे सोडून कुठं जाता? हो, माहिती आहे मला, पाणी नाही, रस्ते नाही, शाळा नाहीत, पण काळजी करू नका, मी आहे ना, मी सगळं नीट करेन. विश्वास ठेवा आमच्यावर. आरवने ग्रामपंचायतीसोबत कॉन्ट्रॅक्ट केलेलं असतं. कुणाकडून 1 रुपया देखील न घेता, फसवणूक न करता सगळं पारदर्शकपणे मांडलेलं असतं. सरकारी जागांची नोंद घेतलेली असते. तो पुढे तिथे आरोग्य केंद्र, शाळा, प्रशिक्षण केंद्र उभं करणार असतो. एक जागा निवडून तो तिथं नारळ फोडतो. सगळ्या टाळ्या वाजवतात. गावकऱ्यांच्या डोळ्यात पाणी येतं. मीराच्या डोळ्यात आनंदाश्रू होते. ती आरवकडे पाहते. दोघांमध्ये एक नजरेची कोमल देवाणघेवाण होते. त्या नजरेत आपण खूप मोठं काही केले अशी आत्मिक भावना असते. गावामधून निघताना राज्याध्यक्ष फॅमिलीच्या गाड्या हळूहळू गावाच्या सीमेकडे सरकत होत्या. गावकरी रडवलेल्या नजरेनं पण एक आशेचा किरण डोळ्यामध्ये घेऊन निरोप देत होते. आणि गावाचा चेहराच बदलला होता. आणि केवळ पाण्याच्या सुविधा, रस्ते, शाळा, रुग्णालय यामुळे नाही, तर त्या गावाला वाटलेली आपुलकी ती जास्त मोठी होती. चला गाईज, मला माहिती आहे आजचा पाठ तुम्हाला थोडं बोरिंग वाटला असेल, पण मी हा पाठ मुद्दामच पोस्ट केलेला आहे, कारण या पाठमधून काहीतरी चांगलं देण्याचा, काहीतरी चांगलं सांगण्याचा माझा हेतू होता. हो, आरव आहे श्रीमंत म्हणून तो हे सगळं काही करू शकतो, हे खरं आहे. पण मी एक गोष्ट या स्टोरीमध्ये मांडली, त्यामागचं कारण थोडं वेगळंच आहे. आज आपण पाहतो ना, अंबानींचं लग्न, त्यांचं ते प्री वेडिंग सोहळा, पाहुण्यांना दिले जाणारे महागडे गिफ्ट्स, बॉलिवूड स्टार्सने दिलेल्या करोडांच्या गाड्या, सगळं काही आपण पाहतो. आणि आपण त्यांचं कौतुकही करतो, बघा किती पैसा खर्च केला. पण कधी प्रश्न पडतो का आपल्याला, एवढा पैसा असून समाजासाठी काय केलं जातं मग? कदाचित ते काही ट्रस्टलासुद्धा देत असतील, नाही असं नाही, मदत करतच असतील, पण जिथे खरी गरज आहे तिथं पोचलो जातं का तो पैसा? मला वाटतं समाजसेवा ही लाखो करोडोंची गरज नसतेच. कधीकधी एखाद्या अनाथ मुलांच्या वाढदिवसाला त्याला केक खाऊ घालणं किंवा एखाद्या वृद्धाश्रमात एखादा दिवस प्रेमाने घालवणं हीही समाजसेवा असते. आरवने लग्नात खर्च केला, पण त्याचबरोबर एक मागास गाव दत्तक घेतलं. ते माझ्यासारख्या वाचकांपर्यंत पोचावं हीच माझी इच्छा. माझ्या प्रिय वाचकांनो, तुम्ही श्रीमंत असलात, मोठं काही मग केलं ही गरज नाही. फक्त देवाने दिलेल्या थोडक्या गोष्टीतून एखादा गरजू डोळ्यातल्या पाण्यातून हसला तर त्यापेक्षा मोठं काहीच नाही ना. आपल्यापेक्षा खालच्या पायरीवर कोणी ना कोणीतरी असतोच. त्याला उचलण्याची एक छोटीशी कृती हीच खरी समाजसेवा. तुम्हाला एक गोष्ट सांगू का, मी एकदा पुण्याच्या दगडूशेठ गणपतीला दर्शनासाठी गेलेले होते. आणि नेहमीसारखंच आपण देवाला गेलं की आपलं काय असतं, नारळ घ्या, पेढे घ्या, दुर्वा घ्या, जास्वंदाची फुलं घ्या, का तर गणपती बाप्पाला ते आवडतात. तसंच मी सगळं काही घेतलं होतं गणपती बाप्पासाठी. पण दर्शनाच्या रांगेत असताना माझं लक्ष गेलं, तिथेच मंदिराबाहेर काही लोक होती. काहींना चालता येत नव्हतं, कोणाचे पाय मोडले होते, काही जण अंध होते, तर कुणाची लहान मुलं तिथेच रस्त्यावर झोपलेली होती.
तुम्हीसुद्धा काही जणांनी बघितलं असेल. ते बघून एक विचार डोक्यात आला, हे सगळं मी देवासाठी घेत आहे खरं, पण देवापर्यंत खरंच पोचतं का? मग वाटलं देव स्वतः म्हणत असेल, माझ्यासाठी घेतलेला नारळ नको गं, तो 10 रुपये त्या उपाशी माणसाला दे. त्या दिवशी मी ठरवलं, ज्या क्षणी मी देवाच्या दर्शनाला जाणार त्या क्षणी देवासाठी काही घेणार नाही, तर त्या गरीब माणसांसाठी काहीतरी घेईन, त्याचं नाव घेऊन. हो मान्य आहे, काही लोक खोटंही सांगतात, गरीब असल्याचं नाटक करतात, पण काही लोक असे असतात जे खरंच आपल्या मदतीची वाट बघत असतात. चालू शकत नाहीत, बोलू शकत नाही, खायला नाही, त्यांच्यासाठी तर आपण काही करू शकतो ना. कधी घरात एखादं फाटलेलं ब्लँकेट, जुनं टॉवेल, कपडे वगैरे असतात, ते काय आपण असंच टाकून देतो. तेच जर तुम्ही एखाद्या झोपलेल्या माणसाला दिलं, तर त्या वस्त्रात त्याला केवळ आशीर्वादाचं उबदार मिळेल. कल्पनाही तुम्ही ते करू शकत नाही. तुम्हाला वाटत असेल मी लेक्चर देते, पण मी लेक्चर देत नाही, फक्त मनमोकळेपणाने तुम्हाला एक सांगते. माझी तुम्हा सगळ्यांना एक छोटीशी रिक्वेस्ट आहे, समजा. जेव्हा कधी तुम्ही मंदिरात जाताना किंवा कुठे तुम्ही देवदर्शनाला जाताना, तेव्हा देवासाठी काही घेऊ नका. कारण ते काय पैसे कोणाला जाणार आहे? देव घेतो का? नाही. गरिबासाठी काहीतरी जरूर घ्या. कारण खरं सांगायचं, आपल्यापेक्षा खालच्या परिस्थितीत असणाऱ्या लोकांचं तरी जीवन आपल्यामुळे जर थोडंसं बदललं, तर तेच देवासाठी सगळ्यात मोठं अर्पण असेल. चला मग, आजचा हा विचार तुमच्या मनाला भिडला असेल तर नक्की मला कळवा. खाली कमेंटमध्ये तुमचा अनुभव, विचार काही शेअर करा. लव यू ऑल, टेक केअर, आणि पुढचं देवकार्य तुम्ही असंच सुरू ठेवा. बाय.